ओबीसी मधल्या काही जातींना आरक्षणाचा जास्त लाभ मिळतोय तर काही जातींना कमी लाभ मिळतोय असं मत ओबीसींना आरक्षण मिळण्यापासून मांडलं जात होतं। त्याचा अभ्यास करणाऱ्या रोहिणी कमिशनचा अहवाल काही दिवसांपूर्वी राष्ट्रपतींना सादर करण्यात आला। आता तो अहवाल स्वीकार करण्याबाबत सरकार विचार करताना दिसतंय। पण ओबीसीच्या वर्गीकरणाची गरज का पडली? त्यांच्यात विषमता का निर्माण झाली? तर याच सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तर नमस्कार मंडळी, मी प्रगती सूर्यवंशी आजाजोबा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते। भारतीय संस्कृती आणि समाज व्यवस्था अतिशय प्राचीन आहे। जाती व्यवस्था ही भारतीय समाज व्यवस्थेची घटक राहिली आहे। त्यामुळे विविध जातींमध्ये भेदभाव पिढ्यानपिढ्या होत राहिला। त्यामुळे स्वातंत्र्यानंतर अनुसूचित जाती आणि जमातींचा शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणा दूर करण्यासाठी संविधानात त्यांना आरक्षणाची तरतूद करण्यात आली। याच धर्तीवर 1979 साली इतर मागास जातींच्या आरक्षणासंबंधी विचार करण्यासाठी मंडल आयोगाची स्थापना करण्यात आली। मंडल आयोगाने 3743 जाती या मागास आहेत आणि त्या आरक्षणास पात्र आहेत असा अहवाल दिला। या जातींना 27% आरक्षण देण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली। 1990 साली व्ही.पी. सिंग सरकारने हा अहवाल स्वीकारला। पण या ओबीसींना सरसकट आरक्षण दिलं जाऊ नये। तसं झाल्यास ओबीसी मधल्या पुढारलेल्या जाती आणि या जातीमधले पुढारलेले लोकच याचा फायदा घेतील अशी मांडणी अनेकांनी केली। प्रसिद्ध इंद्र सहानी खटल्यानंतर ओबीसी आरक्षणात क्रीमीलेअरची अट घालण्यात आली। पण यानंतरही ओबीसी मधल्या पुढारलेल्या जातींनाच या आरक्षणाचा अधिक फायदा झाल्याचं अनेक पाहण्यांमध्ये समोर आलं होतं। त्यामुळे ओबीसी मध्ये उपवर्गीकरण करावं अशी मागणी समोर आली। या मागणीची दखल घेत केंद्र सरकारने 2014 मध्ये ओबीसी आयोगाकडे ती जबाबदारी सोपवली। या आयोगाने सर्व राज्य सरकारांची मतं जाणून घेऊन तसंच सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञांशी आणि ओबीसींच्या अनेक संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली। त्यावरून त्यांनी ओबीसी मध्ये अत्यंतिक मागासलेले, अधिक मागासलेले आणि मागासलेले असं 3 गटांमध्ये विभाजन करण्याची शिफारस केली। तसा अहवाल त्यांनी 2015 साली केंद्र सरकारला सादर केला। पण त्यावरून प्रचंड वादांग झालं। त्यामुळे केंद्र सरकारने 2017 साली त्याचा अभ्यास करण्यासाठी न्यायमूर्ती रोहिणी आयोगाची स्थापना केली। या आयोगानं काही दिवसांपूर्वीच त्याचा अहवाल सादर केला। हा अहवाल उघड केला गेला नसला तरी माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार हे 3 किंवा 4 प्रवर्ग करून त्यांच्यामध्ये ओबीसीच्या एकूण आरक्षणाचं विभाजन करावं अशी शिफारस करण्यात आल्याचं सांगितलं जातंय। 2018 साली 5 वर्षात ओबीसी आरक्षणाअंतर्गत दिल्या गेलेल्या 1.3 लाख नोकऱ्यांपैकी ओबीसींच्या फक्त 25% जातींनाच शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षित जागांपैकी 17% जागा मिळाल्यात, तर फक्त 10 पुढारलेल्या जातींनाच नोकऱ्यांमधील 24.15% आरक्षित जागांचा लाभ होतो। या व्यतिरिक्त 983 म्हणजेच एकूण ओबीसी जातींच्या 37% जातींना शून्य प्रतिनिधित्व मिळतंय आणि 994 ओबीसी उपजातींना फक्त 2.68 प्रतिनिधित्व मिळतंय। ओबीसी अंतर्गत असलेली ही विषमता बघता ज्या जातींना आरक्षणाचा लाभ कमी प्रमाणात मिळालाय त्यांना तो मिळवून देण्यासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या ओबीसी जातींचं कमी लाभ मिळालेल्या जाती आणि अधिक लाभ मिळालेल्या जाती असं विभाजन करणं आवश्यक आहे। त्यामुळे रोहिणी आयोगाचा अहवाल स्वागतार्हच आहे। पण कळीचा मुद्दा म्हणजे हे ओबीसीचं वर्गीकरण आणि त्यांना आरक्षणाचं वाटप करण्यासाठी आवश्यक असलेली या जातींची जातनिहाय जनगणना झालेली नाहीये। त्यामुळे जनगणना झाल्याशिवाय वर्गीकरण कसं होणार हा प्रश्न आहे। पण मुळात ही विषमता का निर्माण झाली याचा बारकाईने विचार केला तर लक्षात येतं की ओबीसी मधल्या पुढारलेल्या जातींची स्वतःची अशी इकोसिस्टम तयार झाली आहे। साखर कारखाने, शैक्षणिक संस्था आणि इतर सहकारी आणि खासगी आस्थापनांना माध्यमातून मराठा समाज जो अर्थकारणावर, राजकारणावर आणि समाजकारणावर एक प्रकारचा होल्ड होता, त्यातून नोकऱ्या देताना किंवा इतर आर्थिक आणि राजकीय संधी देताना मराठा समाजाला प्राधान्य दिलं जात होतं। तोच कित्ता आता ओबीसी जातीही गिरवताना दिसतायत। त्यांनी ही संधी देताना स्वतःच्या जातीला प्राधान्य दिलं, त्यामुळे ओबीसी मधल्या मागास जाती मागासच राहिल्या।
ओबीसी मधल्या या पुढारलेल्या आणि आरक्षणाचा लाभ घेतलेल्या जातींमध्ये यादव, कुर्मी, जाट, गुज्जर, माळी, धनगर, वंजारी या जाती येतात. या जाती राजकीयदृष्ट्याही आपली ताकद राखून आहेत. त्यांची आपापल्या राज्यातील संख्या लक्षणीय आहे. ते निवडणुकावर प्रभाव पडण्यास सक्षम आहेत. त्यामुळे कोणताही राजकीय या प्रबळ जातींचा रोष ओढून घेऊन स्वतःचा राजकीय तोटा करून घेणार नाही. त्यात 5 राज्यांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना आणि लोकसभाच्या निवडणुका 6 महिन्यावर आल्या असताना केंद्र सरकार हा मोठा ओबीसी जातींचा राग ओढावून घेऊन निवडणुकांना सामोरं जाण्याची रिस्क घेईल का, हे येत्या काळात बघणं औत्सुक्याचं असणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ नेमका कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.